हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 10चं लेसन नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपण घेणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 2.1। चला तर बघूया। बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असते? क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असते? ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये असते। म्हणजे इंडेक्सची पॉवर किती असते? 2 असते। ठीक आहे। आता बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, एनी टू एक्झाम्पल लिहायचे आहेत। काय येईल मग? फर्स्ट एक्झाम्पल लिहिते मी x² - 5x + 4 = 0 आणि सेकंड एक्झाम्पल लिहिते 5y² = 36 आहे का या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन। ठीक आहे। बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन। आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहेत, आपल्याला काय डिसाइड करायचं आहे की ती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत किंवा नाही आहेत। फर्स्ट बघा x² + 5x - 2 = 0। तर बघा आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असते? ax² + bx + c। यामध्ये कोणता व्हेरिएबल आहे? फक्त x आहे। ठीक आहे। हा a b c हे काय असतात? कॉन्स्टंट असतात, म्हणजेच कोणते पण नंबर असतात। ठीक आहे। व्हेरिएबल कोण आहे? फक्त एक्सच आहे। तर बघा या इक्वेशनमध्ये पण व्हेरिएबल कोण आहे? एक्सच आहे। म्हणून काय येईल बघा, इन दिस इक्वेशन कन्क्लुजन काय येईल? इन दिस इक्वेशन x is the only one variable with, तर बघा ह्या इक्वेशनची डिग्री किती आहे? सॉरी इंडेक्स किती आहे? 2 आहे। इथं 2 आहे, इथं 1 आहे आणि इथं 0 आहे। म्हणजे हायेस्ट किती आहे? 2 आहे। इथं बघा विथ हायेस्ट इंडेक्स याची पण किती आहे? 2। हेन्स काय मग कन्क्लुजन, द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन। द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन। ठीक आहे। अशीच आपल्याला बाकीचे पण सॉल्व करायचे। बघा सेकंड काय आहे, y² = 5y - 10। आता आपण याला आधी क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये लिहून घेऊया। y², आता हा 5 + 5y हा जर इक्वल टू साइनच्या इकडे आणला तर हा काय होईल? -5y + 10 जर इकडून आणला मी लेफ्ट साइडला तर काय होईल? सॉरी -10 इकडे लेफ्ट साइडला आणला तर +10 = 0। ठीक आहे। आता बघा किती व्हेरिएबल आहे त्या इक्वेशनमध्ये? एकच आहे y आणि डिग्री इंडेक्स किती आहे? हायेस्ट इंडेक्स 2 आहे। म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? यस आहे। सो काय कन्क्लुजन, इन दिस इक्वेशन y इज द ओनली वन व्हेरिएबल विथ हायेस्ट इंडेक्स 2। हेन्स द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन। ठीक आहे, समजत आहे? बघा थर्ड नंबरचं काय, y² + 1/y = 2। आधी हे इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आणूया। बघा आता हा y इथं अपॉनमध्ये आहे, तर पूर्ण इक्वेशनला काय करते मी? मल्टिप्लाय बाय y। का बरं? की हा y कट होऊन जाईल, त्यामुळे मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय y। ठीक आहे। म्हणजेच काय होईल, इथं y ने जर मल्टिप्लाय केलं y² × y प्लस 1/y मल्टिप्लाय बाय y = 2 मल्टिप्लाय बाय y। बघा y² मल्टिप्लाय बाय y काय येईल? y³ प्लस हा y कट होऊन जाईल, इथं काय राहील? 1 = 2 × y 2y। आता जो हा 2y आहे प्लस 2y हा जर मी इकडे आणला तर काय होईल? -2y y³ - 2y + 1 = 0 आलं क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये। आता बघा ह्या इक्वेशनमध्ये आधी बघा व्हेरिएबल किती आहे? वन व्हेरिएबल आहे y आणि इंडेक्स बघा किती आहे? 3 आहे। आपल्याला इंडेक्स काय पाहिजे असते? 2 पाहिजे असते, तेव्हाच काय असते आपलं? ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असते। आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? मग नाही। ठीक आहे। कन्क्लुजन काय लिहायचं मग? सो बघा इन दिस इक्वेशन द हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल y इज 3।
हायेस्ट इंडेक्स किती आहे 3 आहे. ठीक आहे, म्हणून काय येईल आपल्याला काय पाहिजे असते 2 पाहिजे असते, इथं काय 3 दिलेलं आहे. म्हणून द गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा 4 नंबर काय x + 1/x = -2. आता आधी ह्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आणूया. काय करावं लागेल, हा जो y डिनॉमिनेटर मध्ये आहे तो आपल्याला काढून टाकायसाठी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय x. ठीक आहे, म्हणजे काही नाही तर x × x x² प्लस इथला x कटून जाईल +1 = -2x. आता हा -2x जो राईट साईडला आहे तो मी इकडे लेफ्ट साईडला आणला तर काय होईल तो +2 +2x + 1 = 0. आता आलं क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये. आता हे आपल्याला बघायचं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही आहे. बघा काय बघत असतो आपण, व्हेरिएबल एक आहे का, ओनली वन व्हेरिएबल असला आहे का, कोणता व्हेरिएबल x, ओनली वन व्हेरिएबल आणि हायेस्ट इंडेक्स किती आहे 2, म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कन्क्लुजन कसं लिहायचं, सो काय इन दिस इक्वेशन x इज ओनली वन व्हेरिएबल विथ हायेस्ट इंडेक्स 2, हेन्स द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, बघा 5 नंबरचं काय m + 2 m - 5 = 0. आधी आपण याला काय करू क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आणूया. बघा तर दोन ब्रॅकेट आहेत, मीन्स काय हे एकमेकांना मल्टिप्लायमध्ये आहे. आधी काय करू फर्स्ट ब्रॅकेटने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. m ला m - 5 सेकंड +2 ला काय करू +2 घेऊन पण काय करू मल्टिप्लाय करू. ठीक आहे, तर m × m m² मायनस m × 5 5m प्लस 2 × m 2m प्लस मायनस -2 5 10 = 0. काय मग m² -5 + 2 सेम हे काय -5 + 2 काय सबट्रॅक्शन म्हणजेच -3m आणि मोठ्या नंबरची साइन -10 = 0. आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का बघा, ओनली वन व्हेरिएबल आहे m आणि हायेस्ट इंडेक्स किती आहे 2. काय मग हे द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा 6 नंबर काय m³ + 3m² - 2 = 3m³. आधी याला आपण क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करू. बघा काय m³ हा +3m³ आहे, त्याला इकडे घेऊन येते -3m³ + 3m² - 2 = 0. तर बघा इथं काय, इथं कोणता नंबर नाही म्हणजे काय असतो 1 - 3 काय येईल -2m³ + 3m² - 2 = 0. आता बघा हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं का. बघा ओनली वन व्हेरिएबल कोणता आहे m आहे आणि हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे असते आपल्याला 2 पाहिजे असते. आता इथं किती आहे 3 आहे, म्हणजेच हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही आहे. हेन्स काय लिहायचं कन्क्लुजन, द गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा क्वेश्चन नंबर 3 काय, राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0. हे आपलं स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. देन राइट द व्हॅल्यू ऑफ a b c फॉर ईच इक्वेशन. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक जे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये ते या इक्वेशन सोबत कंपेअर करून a b c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. ठीक आहे, आता बघा फर्स्ट काय आहे 2y = 10 - y². आधी याला क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये लिहून घेऊया. आता हा -y² आहे, हा मी लेफ्ट साईडला आणते तर हा काय होईल +y² + 2y + 10 हा इकडे आला तर -10 = 0. आलं क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये. ठीक आहे, आता काय करायचं कंपेअरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म.
फॉर्म. कोणता स्टँडर्ड फॉर्म? ax² + bx + c = 0. बघा काय येईल आता, x² टर्मच्या समोर काय असते a, yच्या समोर काही आहे का? काही नाही आहे, म्हणजे काय असतो तिथं 1 मीन्स a = 1. b बघा b च्या yच्या समोर काय 2 मीन्स b = 2. आणि कॉन्स्टंट टर्म c किती आहे 10 आहे, पण त्याच्यासोबत त्याची साईन पण घ्यायची म्हणजेच -10. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे पूर्ण. ठीक आहे. बघा 2 नंबरचं इक्वेशन काय आहे, x - 1² = 2x + 3. तर आधी आपल्याला काय करावं लागेल, याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आणावं लागेल. ठीक आहे. याला बघा a - b² फॉर्म्युला लागतो. काय असतो a² a - b² काय असतो a² - 2ab + b² असतो असा. ठीक आहे. चला करूया. x² - 2x + b² म्हणजेच 1² 1 = 2x + 3. ठीक आहे. आता सर्व मी लेफ्ट साईडला घेऊन येते. x² - 2x, तर हा +2x आहे, हा जर लेफ्ट साईडला आणला तर हा काय होईल -2x + 1, आणि हा +3 जर इकडे आणला आपण इक्वल टू साईनच्या, तर तो काय होतो -3 = 0. x² - 2x - 2x -4x, आणि -3 + 1 -2 = 0. ठीक आहे. मग आता काय करायचं, आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर काय करायचं, कंपेअरिंग करायची. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. कोणता असतो आपला स्टँडर्ड फॉर्म? ax² + bx + c = 0 मीन्स a काय येईल 1, काही नाही आहे म्हणजेच 1 आहे. b = 4 आहे, पण त्याच्यासोबत त्याची साईन पण घ्यायची -4. c काय -2. बघा थर्ड नंबर काय आहे, x² + 5x = -3 - x. आधी याला काय करू आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणूया. +5x आधी ह्या काय करू, ह्या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया = प्लस मायनस -3 - +x. आता काय करू, x² + 5x, आता हा +x जर आपण इक्वल टू साईनच्या इकडे आणला तर हा काय होईल -x. हा -3 जर इक्वल टू साईनच्या इकडे आणला तर हा काय होईल +3 = 0. हे काय येईल x² + 5x - 1, म्हणजे इथं काही नाही म्हणजे काय असतो 1, म्हणजे 5 - 1 4x + 3 = 0. आता काय करायची याची कंपॅरिझन. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. कोणता असतो ax² + bx + c = 0, म्हणजेच a काय येईल 1, या इक्वेशनसोबत कंपेअर करायचं. b काय येईल 4 + 4. ठीक आहे. आपण प्लसची साईन लिहित नसतो, त्याच्यासमोर कोणती साईन नाही आहे म्हणजे तो काय असतो नेहमी प्लस असतो. c काय 3. बघा 4 नंबर काय आहे, 3m² = 2m² - 9. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणूया. 3m², आता हा +2m² आहे, इकडे आल्यावर -2m², -9 जर इक्वल टू साईनच्या इकडे गेला तर काय होईल +9 = 0. काय होईल 3m² - 2m² काय होईल 1m² प्लस, आता इथं एक mची टर्म मिसिंग आहे, म्हणजेच काय आपण असं लिहू शकतो का 0m, काही फरक पडणार आहे का नाही, फक्त आपल्याला समजायसाठी +9 = 0. आता करा कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. काय येईल ax² + bx + c = 0. a काय येईल 1, b 0 आणि c = 9. बघा p इन ब्रॅकेट 3 + 6p = -5. बघा आतमध्ये मल्टिप्लाय करते 3p + 6p, p मल्टिप्लाय बाय 6p काय येईल 6p² = -5. आता हा मायनस जो 5 आहे तो इकडे घेऊन येते मी. बघा याला मी आपल्या स्टँडर्ड फॉर्म सारखं लिहिते, म्हणजे स्क्वेअरची टर्म आधी लिहिते. 6p² + 3p, हा -5 जर लेफ्ट साईडला आणला तर काय होईल +5
इज इक्वल्स टू 0. तर काय करायचं, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. म्हणजेच a इज इक्वल्स टू काय येईल 6, b इज इक्वल्स टू 3 अँड c इज इक्वल्स टू 5. बघा x² - 9 इज इक्वल्स टू 13. x² - 9 हा +13 जर इकडे आणला मी लेफ्ट साईडला तर काय होईल -13 इक्वल्स टू 0. म्हणजेच x² - 9 - 13 दोघांची काय होईल ॲडिशन आणि मोठ्या नंबरची साईन -22 इज इक्वल्स टू 0. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहिले x², एक्सची टर्म नाही आहे म्हणून काय लिहिते 0x - 22 इज इक्वल्स टू 0. काय करायचं मग कंपेअर करायचं, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. काय असतो स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. मीन्स a इज इक्वल्स टू काय येईल 1, b इज इक्वल्स टू 0 अँड c इज इक्वल्स टू -22. अशा प्रकारे इथं क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी फक्त क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 कंप्लीट करेल. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.